लक्ष्मी निवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता गाडेपाटलांच्या घरी देवीची घटस्थापना होणार असते आणि रेणुका सगळ्यांसमोर असं म्हणते की आई, आपल्या घराची अशी प्रथा आहे की सुनेच्या हातूनच आता घट बसवायला लागतील आणि मला असं वाटतंय की ह्या वर्षी आपण ही जबाबदारी भावनावर सोपवूया आणि भावनालाच देवीची घटस्थापना आणि घट बसवण्याचा मान सुद्धा तिलाच मिळाला पाहिजे। तिने ही घटस्थापना अगदी मनोभावे आणि काळजीपूर्वक करावी असं मला वाटत आहे। त्यानंतर मात्र आता नीलांबरी आणि आजीचा जो विरोध असतो भावनाला घटस्थापना करून देण्यासाठी, तो आता आजी काहीच बोलू शकत नाही, कारण की रेणुकाने ज्या अर्थी भावनावर ही जबाबदारी सोपवण्याचं ठरवलं आहे त्या अर्थी रेणुकाला भावना आता आवडू लागलेली आहे। रेणुकाचा विश्वास भावनावर बसू लागलेला आहे। त्यामध्ये आता कसं विघ्न आणायचं याचा विचार आजीने अगोदरच करून ठेवलेला असतो। त्यामुळे आजी पुढे रेणुकाला म्हणते की चालतंय, आपण आता यावर्षी ह्या मुलीला घटस्थापना करण्याचा मान देऊयात, पण आता मी तुम्हाला सगळ्यांना आपल्या गाडेपाटील घराण्याची परंपरा, प्रथा आणि रीतीभाती सांगते आहे। घटस्थापना करण्याच्या आधी कोणत्या कोणत्या प्रथा पाळायला हव्यात आणि कोणत्या प्रथेप्रमाणे घटस्थापना करायला हवी हे मी आता या मुलीला सांगणार आहे आणि या मुलीनं ते सगळ्या प्रथा आणि परंपरेनुसार या सगळ्या कठीण व्रतामधून तिनं जायला हवं आणि त्याच्यातून तिला जर यश मिळालं तर ती घटस्थापना देवीची करू शकते। हे ऐकल्यावर मात्र सिद्धू आणि भावनाला घामच फुटलेला असतो, कारण की आजी आता कोणतं तरी खूप अवघड असं व्रत सिद्धू आणि भावनाला सांगणार आहे। खरं तर ती भावनालाच सांगणार आहे, पण सिद्धू भावनाला एकटं सोडत नाही, तो तिची साथ देतो। त्याच्यामुळे हे व्रत आता भावना आणि सिद्धू दोघं मिळून पूर्ण करणार आहेत आणि या कामामध्ये रेणुकासुद्धा भावनाला मदत करणार आहे। त्या आता भावना गाडेपाटलांच्या घराण्याचे घटस्थापना आणि हे सगळं व्रत पूर्ण करू शकेल का? त्यानंतर ती रेणुकाचा विश्वास सार्थ करून दाखवेल का? हे बघणं सुद्धा खूप रंजक ठरेल।